नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण एसबीआय क्लर्क प्रिलिम्सची जी काही एल ची मॉक आहे ती देणार आहे. ही जी मॉक असेल ती असेल गाईडलीची आणि ही मॉक आहे मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपरची 2023-24 ची. ठीक आहे. तर आपण एल ची मॉक देणार आहे. यामधली एल एक सेक्शन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. जास्त वेळ न घेता आपण हे सुरू करू मॉकला. ठीक. काय म्हणतंय नेक्स्ट एलआरचं सेक्शन आहे 3rd नंबरला. आपल्याला इंग्लिश आणि क्वांटला सबमिट करायला पाहिजे. देन एलआर. ओके. इंग्लिश सबमिट. ठीक आहे. क्वांट आलंय त्याला पण आपण सबमिट करू. ओके. सुरू झाला आहे. पहिलंच पझल आहे. सगळ्यात महत्वाचं कोणीतरी म्हणले घाबरायचं नाही. ठीक आहे. मंडे टू संडे. ठीक. बिफोर सी आफ्टर जी म्हणजे डायरेक्ट बसते. ओके. बी 3 days आफ्टर जी. बी 3 days आफ्टर जी म्हणजे बी आणि सी मध्ये 2 जण आहेत. 1 2 बी ते ओनली 1% बी आणि ई. बी ते इथे वर खाली नॉट मोर दॅन 2% डी आणि एफ. एफ इज नॉट मेड आफ्टर बी. एफ इथे डी ते बसलंय. ठीक आहे. फ्रायडे आणि जी मध्ये किती? फ्रायडे इथं 1 2 3 जण आहेत. क्लिक करायचं, पटकन जायचं पुढं. याला वेळ जाणार आपला. ओके. थर्सडेला कोण आहे बघा? बी. ओके. आता डायरेक्ट नाही दिलं असेल. लय हुशार. एफ आणि डीच्या मध्ये आहे. ठीक आहे. हू एक्झॅक्टली बिटवीन सी आणि एफ. सी आणि एफ मध्ये कोण आहे? डी म्हणजे फ्रायडे. ओके. विच कॉम्बिनेशन ट्रू कोणता आहे म्हणले? थर्सडे बी. ओके. पहिलं बरोबर आहे आपलं. 7 नेक्स्ट. ओके. ए एन डी मध्ये जेवढे आहेत 2 जण तेवढेच कशामध्ये येतं? जी एन डी नाही. एफ आणि ई. ओके. सेकंड आहे. हा, जमलं. पहिला क्वेश्चन आपला सॉल्व्ह झालाय. पझल आलं म्हणून पॅनिक होऊन जायचं असलं काही करायचं नाही. ठीक आहे. जे आलं ते आलं. हा. What is the sum of numbers immediately preceded by symbol in the given series? What is the sum of numbers which are immediately symbol and number वाले म्हणले ना. अगोदर सिम्बॉल नंतर नंबर. फर्स्ट 13 9 8 17. 9 8 17 4 8 17. ठीक आहे. सिम्बॉल आणि नंबर वाले म्हणले. ठीक आहे. हाऊ मेनी सच अल्फाबेट neither immediately preceded nor immediately followed by number. म्हणजे नंबर इथे नाही पाहिजे, फक्त अल्फाबेट. 1 2 3 4 5 6 7. ओके. 7 ह्याचा आन्सर येईल. ठीक आहे. Which of the following element is 10th to the right? 10th to the right. 20th element from म्हणजे 27 from left. 27 from ओके. हे चुकू शकतं जरा. हे जरा नंबर जास्त असल्यामुळे. ठीक आहे. All the symbols are dropped from the given series. Then which of the 7 from right hand. ठीक आहे. 7 from right hand म्हणजे
सिम्बॉल नंबर सगळं ड्रॉप केलं, फक्त 1 2 3 4 5 6 7 ओके. वाय का 0 आहे काय माहिती आहे. लेट्स सी इफ 1 इज ऍडेड अँड ऑड नंबर. ह्याला वेळ लागेल, आपण नंतर बघू. आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्या क्वेश्चनला वेळ द्यायचा आणि कोणत्याला नाही द्यायचं हे पण समजलं पाहिजे. ठीक आहे, आपलं पहिलं सेट झालेलं आहे, एक क्वेश्चन राहिलाय त्याच्यामधला. ठीक आहे, ते आपण शेवटी वेळ असेल तर घेऊ. ठीक, काही प्रॉब्लेम नाही. इफ यू स्टॉल इज शॉप. ठीक आहे, नो शॉप इज मॉल, मॉल इज मार्केट. ओके, तर ठीक आहे, नो मार्केट इज शॉप. सम स्टॉल नॉट बिंग मार्केट इज अ पॉसिबिलिटी. सम स्टॉल नॉट बिंग मार्केट इज अ पॉसिबिलिटी. बरोबर आहे, एवढे होऊ शकत नाहीत ना मार्केट. सेकंड वाला बरोबर आहे. Mostly letters is digit. Some letters is digit. Some digit is symbol. Some digit is symbol. Sorry. Only few symbol is word. Only few symbol is word. Okay. Some word are letter. Word letter हो सकता नाही. No word is letter. क्यों होता wrong? हे दोन्ही wrong आणि सेम आहेत ना, ह्याला ऑब्विसली either or येईल. ठीक आहे, ठीक. रँकिंग बेस चाललंय. पझल बिझलला सगळ्यात महत्वाचं तर घाबरायचं नाही. ओके, आपल्या स्पीडवर आपला विश्वास पाहिजे. 7%. ओके, 7 5 4 3 2 1. आपले जे काही अदर फॅकल्टी आहेत ते त्यांच्या रिस्पेक्टेड जे काही सब्जेक्ट आहेत त्याची मॉक घेऊन येतीलच भविष्यामध्ये एसबीआय क्लर्क साठी, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल त्याचा. पी मोर दॅन आर. only 2 persons lectured before T. Q more than T. Q more than T. more than T but less than R. Okay. Q R. Okay. एक मिनिट एक नाही बसणार. Q attended, P attended more than R. Only 2 persons less than Q attended more than 2 but less than R. Q not least. 7 आहेत ना, 6 आहेत, सॉरी 6 आहेत. ओके, 7 नाही तरीच मला. ओके, Q not attended least. Q इथे जो काही उरलेला इथे. हाऊ मेनी नंबर्स लेस दॅन आर. आर पेक्षा लेस किती आहेत? 4. असं होतं कधी कधी, फक्त लक्ष द्यायचं. आर जर 32 असेल, टी जर 25 असेल, क्यूचं काय असेल? 25 आणि 32च्या मध्ये एकच आहे. फॉलोइंग पर्सन अटेंड फोर्थ लिस्ट. फोर्थ लिस्ट म्हणजे खालू ना, क्यू आहे, क्यू दिसायला. संपला. आपल्याला प्रत्येक टाईपचं क्वेश्चन भेटून जातील. ठीक आहे, रिलेशनशिपाचं आलंय, रिअल लाईफ मध्ये तर नाही, इथंच नीट सोडवा. ठीक आहे, आर आणि के भाऊ आहेत म्हणले. आणि के हे भाऊ आहेत, बोथ आर मॅरिड. जमलं की दोघांचं लग्न झालंय, नशिबवान आहे. जी डॉटर इन लॉ बी. जी इज डॉटर इन लॉ बी. जी डॉटर इन लॉ बी हु इज मदर ऑफ के. ओके, बी हु इज मदर ऑफ के म्हणले म्हणजे जी या दोघांपैकी एकाची मिसेस असेल. ठीक आहे. टी इज मॅटर्नल ग्रँड मदर ऑफ ए. ए हु इज ओनली सन ऑफ आर. ओके, म्हणजे टी हिच्या बायकोच आई असेल. ठीक आहे, मॅटर्नल. सी इज स्पाउस ऑफ के, तर जी इकडे येईल मग आर कडे. ओके, समजलं असेल. डी इज अ ग्रँडसन ऑफ यस who has only 2 children. ओके, इथं दिले बघा, यस इज फादर इन लॉ ऑफ सी. यस इज फादर इन लॉ ऑफ सी म्हणजे बीचा तो नवरा असेल ऑब्विसली. आणि इथे म्हणले डी इज अ ग्रँडसन ऑफ यस. डी इज अ ग्रँडसन ऑफ यस. डी इकडेच का आला ते तुम्ही सांगणार, कारण इथं म्हणले बघा, टी इज द मॅटर्नल ग्रँडमदर ऑफ ए. ए हु इज ओनली सन ऑफ आर. हे फक्त आरचा ओनली सन आहे, म्हणजे डी इथे येऊ शकत नाही. बरोबर, तर आपलं झालंय. काय म्हणले बघा, ट्रू काय म्हणले, टी इज मदर इन लॉ ऑफ डी. नाही, आर इज मदर इन लॉ ऑफ सी. आर व्हॉट,
आर इज ब्रदर इन लॉ ऑफ सी, बरोबर आहे. बी इज अ वाईफ ऑफ एस, कंडिशन नीट वाचायचं, बरोबर आहे. बोथ 2 and 3 येईल आन्सर याचं. आपल्याला वाटतं आपण 35 पैकी 35 सोडून आलोय, पण असं एक सिली मिस्टेक होतात आणि आपण आर आणि डी चं रिलेशन विचारलंय. आर इज अ पॅटर्नल अंकल आहे. हाऊ मेनी फिमेल्स आर देअर? 1 2 3 4, 4 आहेत. 4 आहेत. संपलं. अच्छे दिन गए. आपले अच्छे दिन तर गेले, पजल आलं. त्यात पण आपण अच्छे दिन ओळखून काढू. 10 माणसाचा आहे. ठीक आहे, आपण टाइम कुठं वाचवला पाहिजे? 1 2 3 4 5 हे पण समजलं पाहिजे. क्वेश्चन रीड करण्यात जास्त वेळ नाही घालायचा. सोल्युशनला तेवढाच वेळ आपल्याला टाइम भेटतो. ठीक आहे. काय नॉर्थ साऊथ? ओके, नॉर्थ आणि साऊथ. ठीक, 1 2 ओके. ABCD साऊथ. ABCD लिहून घ्यायचं पटपट पटपट पट, ह्याला वेळ नाही घालायचा. ठीक आहे. The one who faces A, third to the left of P. Pच्या थर्ड टू द लेफ्टला जो आहे तो A ला फेस करतो म्हणले, म्हणजे 2 कंडिशन होतील याच्या. किती जण आहेत? 5 जण. 1 2 3 4 5. ओके, हे एक्स्ट्रा आले. ठीक आहे, सॉरी, तरीच म्हणला. ओनली 1% A and D. A and D मध्ये 1 जण आहे, ते कन्फ्युज होणार. ठीक आहे, ते 6 जण घेतले होते पहिलं. Q faces the one who immediate right of D. Q इथे येईल, Q इथे येईल. ओके, ॲज मेनी पर्सन लेफ्ट ऑफ Q राईट ऑफ B, म्हणजे बीच्या पण राईटला तेवढेच, म्हणजे दोघं पण. ओके, 1 बरोबर आहे. सी फेसेस थर्ड टू द राईट ऑफ R. चा जो पण थर्ड टू द राईट आहे त्याला C फेस करतो म्हणलं. T neither faces D. T neither faces D नॉर ऍडजस्टंट टू R, म्हणजे इथे येत नाही. इथं S येईल, म्हणजे इथं येईल. कुठे? व्हॉट इज Q विथ रिस्पेक्ट टू वन ऑफ फेसेस C? सेकंड टू द लेफ्ट. फोर ऑफ द फॉलोइंग वेगळं म्हणते. वेगळं कोणतं आहे? BQ DS CP. BQ DS C एस. काहीतरी चुकलं. ओ, P इथे येईल. P सॉरी, P इथे येईल. थर्ड टू लेफ्ट म्हणले ना आपण, तीच कंडिशन खाली घेतली. आणि T इथे येईल. ओके, CP आणि AS आपला आन्सर असेल. आपल्याला लगेच कळलं पण पाहिजे हा क्वेश्चन काय बाबा चुकलं आपलं. फॉलोइंग पर्सन्स आर इमिजिएट नेबर ऑफ वन हू फेसेस D. D ला कोण फेस करते? Q आणि P. ओके, Q आणि P आहे का आन्सर? ओके, पहिलंच आहे. फॉलोइंग ट्रू. ट्रू कोणतं आहे म्हणलं? R एक्स्ट्रीम राईट एंड ऑफ द राईट एंड आहे म्हणलं, बरं का, नीट वाचायचं. ही लेफ्ट एंड आहे. FSSR क्लिक करायचं. ओ, असं क्लिक करायचं, डायरेक्ट पुढे नाही जायचं. शेवटचा ऑप्शन ई पण असतो, तो बोथ म्हणले, ते आपण एकदा चेक करून जायचं. ई सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ वन हू फेसेस P. ई सीट्स का? बरोबर, असं होतं कन्फ्युज. आपल्याला वाटतं आपण बरोबर केलंय, पण ते कधी कधी बरोबर नसतंय. फॉलोइंग पर्सन सीट राईट ऑफ वन हू फेसेस Q. एकच आहे. थर्ड टू द राईट ऑफ C. ओके, ह्याला आपण लास्टला घेऊ. ठीक आहे, ह्याला आपण फक्त सेव्ह अँड नेक्स्ट करू. आता मार्क फॉर रिव्ह्यू करू, सेव्ह अँड नेक्स्ट करू. ह्याला वेळ लागेल. ठीक आहे, ह्याला जरा पेन पेपरनच करू. ओके, एक पझल आहे एवढं. आय होप शेवटचा असेल एवढे पझल. ठीक आहे, किती आहेत? 8 पर्सन्स, वन अबो अनदर. ठीक आहे, 8. अरे राजा चल. ओके, 8 7 6 2 1. ओके, पझलचं काय? स्पीड मॅटर करते इथे. स्पीड आणि ॲक्युरेसी. इज इमिजिएट बिलो बी. इज इमिजिएट बिलो बी. ओके, इज इमिजिएट ओनली 2 पर्सन्स. ई आणि डी. ई आणि डी मध्ये फक्त 2 जण आहेत. ठीक आहे. G is 2 boxes above D. G is 2 boxes above D. Okay. C is kept 3 boxes below G. डायरेक्ट दिला असं वाटत नाही मला तरी. ओनली 1% A and C. A and C. G चं जरा जास्त कंडिशन दिसायला. अबो जेवढे H आहेत तेवढेच F. H अबो F तेवढेच खाली. H is neither above B, म्हणजे H हा B च्या खाली आहे.
निदर ऍडजस्टंट टू सी. एच आणि सी नाही, एच आणि सी. ठीक आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे. ठीक आहे, जी ला आता कुठं बसवायचं? दोन कंडिशन घेऊ आपण पहिल्यांदा. ठीक आहे, एक तर सी ला इथं बसवू, नंतर आणि जी ला एका कंडिशन मध्ये इथं बसवू, जी इथे घेऊ आणि सी ला नंतर एका कंडिशन मध्ये खाली घेऊ. ठीक आहे, पहिल्यांदा हे बघू एक कंडिशन बसते. मला वाटतंय असं ह्या दोन्हीपैकी असेल म्हणून. ए आणि सी मध्ये एक आहे, हे नाही बसणार. डीच्या वर जी आहे, डीच्या एक सोडून जी आहे, बीच्या इमिजिएट खाली ए आहे, बीच्या इमिजिएट खाली. पहिली कंडिशन नाही होणार. का होणार? एच आणि एफच्या खाली आणि वर बरोबर आहेत, म्हणजे पहिली कंडिशन नाही होणार ही. इथं बी आणि सॉरी डी आणि ई मध्ये दोघं जण आहेत ना, 1 2 ई आणि मग इथं बी. ओके, आता एफ आणि एच इथं बघा, एफ आणि एच वर खाली बरोबर आहे आणि एच बीच्या खाली आहे. एच इथे येईल, एफ इथे येईल. ठीक आहे, बसलंय. इथं काय तर राहिलंय आपलं, ते उरलेलं तिथे येईल. ठीक आहे, अरेंज्ड अल्फाबेटिकल ऑर्डर्स म्हणले. हा ठीक आहे, ए बी सी डी ई एफ जी एच. ठीक आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर टॉप टू बॉटम. ठीक आहे, ए बी डी ई एफ जी एच. दोन आहेत. विच ऑफ द फॉलोइंग टू बॉक्सेस बिलो डी. विच ऑफ द फॉलोइंग स्केप टू बॉक्सेस बिलो डी. डीच्या खाली 2 बॉक्स बी म्हणलंय आणि बी आहे द बॉक्स विच इज 3 बॉक्सेस ए. इथे येईल मग. ठीक आहे, ए आणि सी मध्ये एक जण आहे. हाऊ मेनी बॉक्सेस अबो सी. च्या वर किती आहेत? 1 2 3 4. 4 आहेत. आणि डीच्या खाली बी 4 आहेत. ओके, परत फॉलोइंग जी डी सी एच. जी डी सी आणि एच मध्ये 2 जण आहेत. ए आणि एफ मध्ये किती आहेत? 1. सी आणि एच. डी एक्झॅक्टली बिटवीन एफ अँड एफ 1 2 ई. ओके, आपले क्वेश्चन सगळे झालेत, 27 झालेत. ठीक आहे, आणखीन 3 मिनिटं आहे आपल्याकडे. हे जरा पेजवर सॉल्व्ह करतो. ठीक आहे, मी जरा हे आपल्याकडं इथे सॉल्व्ह करता येणार नाही, दुसरं काहीच नाही. ओके, करंट इव्हेंट न्यूजपेपर डेटा, इव्हेंट ऑर्गनायझेशन, इन्फॉर्मेशन, ओकेजन. ठीक आहे, ओकेजन. थर्ड आहे करंट इन्सिडेंट. इन्फॉर्मेशन. ओके, करंट इन्सिडेंट ऑर्गनायझेशन, एपिसोड बाहेर येईल. ठीक आहे, एपिसोड. The last one is data information note. Data information note आणि word, WRT, word. ठीक आहे, YXWE IPGD. ठीक आहे, पहिले ह्याच्यामध्ये एकच जण आहे. वी आहे, वायू आणि LM. ठीक आहे, करंट सॉरी YX आहे, VB नाही. ठीक आहे, LM आणि QW. LM आहे आणि QW. ओके, आता बघा UB आहे, UB नाही. GD आहे का? GD आहे. VJ आहे आणि MX पण नाही. ठीक आहे, तर आपण हे झालंय, तयार झालंय. हे कुठं आहे बघू आपलं. ठीक आहे, पेन्सिल. ठीक आहे, वीचा कोड काय म्हणलं? वीचा सेकंड इव्हेंट असेल ऑब्विसली. जमलंय. ठीक आहे, ठीक आहे, इन्फॉर्मेशन आणि इन्सिडेंट. इन्फॉर्मेशन तर येऊ शकते, इन्सिडेंटला येऊ शकत नाही, म्हणजे कांट बी डिटरमाइन. एक्झॅक्ट विचारलंय त्याच्यामुळे, दुसरं काय नाही. डेली नोटला MS आणि UB आहे. डेलीला कोण आहे? नोटला UB घेतलंय, तर मग MX कोणासाठी असेल? MX असेल वॉर्ड साठी. ओके, एकच उरलाय, इधर ऑर होतं. ठीक आहे, एपिसोड आणि न्यूजपेपर. एपिसोडला VB और QW आय थिंक, आणि न्यूजपेपर आपल्या ह्याच्यामध्ये आहे एपिसोड आणि न्यूजपेपर इथं आहे.
आयपी आयपी कशात आहे बघा. ओके, एका ह्याच्यामध्येच आहे आयपी. ठीक आहे. वाय एक्सला काय येते म्हणलं, वाय एक्सला फर्स्ट अँड थर्ड करंट, वाय एक्सला करंट आहे. ओके, 50 सेकंद राहिले, 3 क्वेश्चन राहिलेत आपल्याकडं. आपण हे नंतर सॉल्व्ह करू. ठीक आहे. ह्याचं काय हे बघू, हे सॉल्व्ह होऊ शकतं. बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड म्हणले. 1 2 2 2 2 2 3 3 3 3 3 3 4 4 5 5 5 5 8 9 1 6 8 9 8 9 5 6 6 6 6 6. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 10 सेकंद उरले तर हे होऊ शकतं. ओके ठीक आहे. हाय, झाले लास्ट आपले क्वेश्चन झाले 34. काय झालं, सबमिट झालं ना. ओके, हा 34 झालेत क्वेश्चन आपले. त्यामधले बघू आपण बरोबर किती आलेत. आय होप सगळेच यायला पाहिजे. व्ह्यू रिझल्ट एक सॉरी 33 झालेत आपले. 1 मार्क फॉर रिव्ह्यू केलं आपण, एक स्किप झालाय. 33 पैकी 2 स्किप झालेत. ऍक्युरसी 100% आहे. सगळ्यात महत्वाचं ऍक्युरसी 100% आहे. 20 मिनिटामध्ये आपण अनालिटिक्स सोल्युशनला जायचं ना आपल्याला. इथं काय दिसते बघू. 35 पैकी 33 क्वेश्चन आलेत. 100% ऍक्युरसी. या 16 पर्सेंटाईल हे ओव्हरऑल आहे. इथं बघा पर्सेंटाईल जे काही आहे हे आहे 93.22. म्हणजे जे काही 7% लोक आहेत तेच आपले वर आहेत, म्हणजे या ह्याच्यानुसार. ठीक आहे, आपण सोल्युशनवर जाऊ. आय होप तुम्हाला एक आयडिया येऊन गेला असेल, एक अप्रोच की बाबा कसं सॉल्व्ह करायचं, कोणत्या क्वेश्चनला पॅनिक व्हायचं नाही, जर आपला वेळ गेला कुठं तर सॉल्व्ह कसं करायचं, त्याला कसं हँडल करायचं. आपल्या इथं एका क्वेश्चन मध्ये आपण 8 जण बसवलतो, मग ते लक्षात पण येऊन गेलं आपल्याला की 8 नाही 7 जण आहेत. ठीक आहे, सर्व काही बरोबर आहे. ठीक आहे, आय होप या मॉक बद्दल तुम्हाला एक आयडिया येऊन गेला असेल एक्झाम बद्दल, की एक्झाम मध्ये सॉल्व्ह कसं करायचं एक्झाम वगैरे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन्स असतील ते पण कमेंटमध्ये बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे, आपण नेक्स्ट मॉक पण एसबीआय क्लर्क प्रिलिम्सची एलआरची घेऊन येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कसं सोडवायचं आणि तुम्ही एक्झामला कॉन्फिडेंटली फेस करणार. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.